कोणाचं फेसबुकचं फेसबुकचं लक्ष आहे इंस्टा फेसबुकचं बनवतो व्हॉट्सअप इंस्टा लेक्चर चालू आहे, ओरडू नका आता. जा त्याच्यासोबत पटकन. Yes, good morning to all. The last section, inverse part of the trigonometry. A few questions आता remaining याबद्दल कसे विचारले जाऊ शकतात. 3 or 4 marks questions. That is the part. 1 or 2 marks साठी जास्तीत जास्त तुम्हाला properties related काही questions विचारले जाऊ शकतात. 1 or 2 marks साठी tan inverse measure आहे, tan inverse of x plus tan inverse of y major forms आहे त्याच्यामधलं त्यातलं. Okay, take the remaining questions which will ask in the examination with conceptual. Okay. तुम्ही ट्राय केले का तुम्हाला दिलेले क्वेश्चन्स? आर यू ट्राइंग? जे क्वेश्चन्स दिले ते ट्राय करतायत का पॅरलली? ओके, चेक करा. पेज नंबर 107, क्वेश्चन नंबर 14 इम्पॉर्टंट आहे. पेज नंबर 107. परत टॅन इनव्हर्स रिलेटेड आहे, राईट? लास्ट टाइम मी तुम्हाला मार्क करून दिला होता. टॅन इनव्हर्स रिलेटेड आहे, सॉरी. तो स्किप आउट केलं तरी चालेल. फक्त तुम्ही करा, त्याच्यामधला कन्सेप्ट सिंपल आहे. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स टॅन इनव्हर्स ऑफ वाय शी रिलेटेड. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स टॅन इनव्हर्स ऑफ वाय शी रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यामुळे पुढचं घ्यायचं. ओके, क्वेश्चन नंबर 19, पेज नंबर 110, पेज नंबर 110, क्वेश्चन नंबर 19, क्वेश्चन नंबर 19. देताना काय दिलेलं आहे? 2 sin inverse of 3/5, 2 sin inverse of 3/5 इक्वल टू, कन्वर्ट करायचं आहे, tan inverse of 24/7.
2 sin inverse of 3/5 equal to tan inverse of 24/7 हा तुम्हाला कन्वर्ट करायचा. पेज नंबर 110 क्वेश्चन नंबर 19. येस, काय फॉर्म घेणार याला? याच्यासाठी साइन इनवर्स ऑफ 3/5 हा अँगल आहे. याच्यासाठी ट्रायंगल ड्रॉ करा. या अँगल साठी ट्रायंगल ड्रॉ करा. काय असेल सांगा. सो कम्प्लीट दिस, कन्सिडर ॲज अ theta. So sin inverse of 3/5 consider as a theta. Sin inverse या साइडला गेला. So sin theta equal to what? 3/5. Sin theta equal to 3/5. Make the triangle with this 3/5. आणि त्याच्यावरून tan काढा. त्याच्यावरून tan काढा. Sin theta 3/5. इनवर्स म्हटल्यानंतर अँगल, अँगल म्हटल्यानंतर बाकी प्रोसेस इझी असते. रिमेनिंग प्रोसेस इझी आहे. इनवर्स म्हणजे अँगल, लक्षात ठेवा. सो sin theta equal to 3/5. Opposite upon hypotenuse. So adjacent is 4. Adjacent is 4. तर या ठिकाणी हा थीटा होता. थीटा sin inverse of 3/5. आता थीटा tan मध्ये काढा. त्याच्यामुळे याला रिप्लेस करायचं आहे. सो tan theta should be what? Tan theta equal to किती? Tan theta should be what? Tan theta किती असेल? Tan theta should be what? Tan theta किती असेल? Yes, definitely. Opposite upon adjacent 3/4. तर याच्यात थीटा काढा. थीटा म्हणजे tan inverse of 3/4. इथं पण थीटा आहे, इथं पण थीटा आहे. राईट? आता कळालं का? हा पण थीटा आहे, हा पण थीटाच आहे. सेम फॉर्मेशन साठीचा थीटा आहे. सो वी कॅन रिप्लेस sin inverse by tan inverse. Sin inverse of 3/5 can be written as tan inverse of 3/4. चेक करा, दोन्ही थीटाच आहे. कळलं कालचा अर्थ? असं समजून सांगितलेलं, फक्त थीटा लँग्वेज दिली नव्हती. सो दिस पार्ट 2 sin inverse of 3/5 can be replaced as 2 जशा तसा sin inverse कन्वर्जन कशामध्ये? tan inverse मध्ये, that is 3/4. 3/4. ही अंडरस्टँडिंग समजतंय का? ही लँग्वेज समजते का? 2 sin inverse 3/5 equal to 2 tan inverse 3/4. 2 sin inverse 3/5 equal to 2 tan inverse 3/4. Right? पुढं 2 tan inverse of x, काल एक फॉर्म्युला लिहून दिला. 2 tan inverse of x, tan inverse of 2x divided by 1 minus, write this formula. Write this formula. 2 tan inverse of x equal to tan inverse of 2x by 1 minus x square. 1 minus x square. Apply the formula, get the right hand side. Get the right hand side. Formula apply करा. 2 tan inverse of 3/4 can be written as tan inverse of किती? 2 into x. x किती आहे? 3/4. x किती आहे? 3/4. 1 minus 3/4 bracket चा square. करा सिम्प्लिफाय. किती होईल? हा 2 4 get cancel, 3/2 झाला. डिनॉमिनेटर चेक करा. 1 minus 9/16. 16 minus 9/16. किती होईल हा? 3/2. उलट लिहू आपण त्याला. 3/2 into 16 minus 9. 16 minus 9. किती होईल? 2 7 16. राईट? 7. डिनॉमिनेटर 16. 16/7 असेल. 16/7. So 2 8 जा. 24/7. 24/7. tan inverse येणार त्याच्यामध्ये. प्रत्येकामध्ये काय लिहायचं? सॉरी, tan inverse लिहायचं. प्रत्येकामध्ये tan inverse मेन्शन करा. सॉरी, tan inverse मेन्शन करायचं राहिलेलं आहे. सो प्रत्येक स्टेप मध्ये जस्ट कॅल्क्युलेशन साइडला करायचं. किती येईल हा? 3/2. 3/2. डिनॉमिनेटर 1 minus 9/16. 3/2 उलट लिहितो याला. 16 minus 9 7 divided by 16. So 16/7 उलटा येतो.
8 24/7 answer. Right? Calculation व्यवस्थित करा. So this is tan inverse of 24/7. सिंपल क्वेश्चन आहे. कालचा फॉर्म्युला समजून सांगितलं होतं. 2 tan inverse of x is tan inverse of 2x by 1 minus x square. असे बरेच फॉर्म्युले आहेत. हा बेसिकली तुमच्या 2 tan theta tan 2 theta शी रिलेटेड आहे. लक्ष द्या. tan 2 theta चा फॉर्म्युला काय लिहितो आपण? 2 tan theta divided by 1 minus tan square theta. बरोबर? असे सगळे फॉर्म्युले कन्वर्ट होतात इनव्हर्स मध्ये. शोधायचं त्याला. तुमच्या एमसीक्यू बुक मध्ये आहेत सगळे. एमसीक्यू बुक मध्ये आहेत. थोडस डोकं लावा. लॉजिकल आहे. एक्स म्हणजे tan theta सबस्टिट्यूट करायचं. एक्स म्हणजे tan theta सबस्टिट्यूट 1 minus x square 2x divided by 1 minus x square. हे सबस्टिट्यूशन्स बऱ्यापैकी सांगतात आपल्याला की व्हॉट नीड टू बी यूज ॲज एक्स अशा केसेस मध्ये काय वापरला पाहिजे हे तुम्हाला एमसीक्यूच्या टेक्स्टबुक मध्ये इझिली सापडेल. तुम्हाला प्रूफ फॉर्म शोधायचे ते एकदा लिहून काढायचे. असे बरेच व्हरायटी आहेत क्वेश्चनचे. बरेच फॉर्म्युले आहेत तसे. रिलेटेड पार्ट बराच आहे. फक्त एवढंच आहे की बोर्ड प्रमाणे येणार तुम्हाला. बोर्डला टेक्स्टबुक लेवल येणार. एमसीक्यू ला भरपूर आहेत असे फॉर्म्स. एमसीक्यूच्या वेळेस घेतले जातात. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन्स कव्हर अप करताना बरेच क्वेश्चन्स येतात. एमसीक्यू कव्हर अप करताना बऱ्याचशा आयडियाज तुम्हाला मिळतील आणि क्लिअर सुद्धा होतील. क्वेश्चन नंबर 20 इझी आहे. तुम्ही स्वतः करा. क्वेश्चन नंबर 21 घ्या. क्वेश्चन नंबर 21 मध्ये लेफ्ट हँड साइड tan inverse of root x आहे. To that form आहे. tan inverse of root x equal to 1/2 cos inverse of numerator 1 minus x 1 plus x. 1 minus x 1 plus x. Numerator 1 minus x 1 plus x. 1/2 cos inverse of 1 minus x 1 plus x. Page number same 110. Question number 21. Question number 21. So we need to prove the tan inverse of root x equal to 1/2 cos inverse of 1 minus x 1 plus x. याला कसं लिहिणार? We can adjust this. Okay, RHS फॉर्म घ्या सोल्युशन साठी. 1/2 cos inverse of 1 minus x 1 plus x. लक्ष द्या. इथं पहिल्या समजलं पाहिजे. cos inverse of 1 minus root x त्याचा स्क्वेअर 1 plus root x त्याचा स्क्वेअर. क्लियर आहे? 1 minus root x त्याचा स्क्वेअर 1 plus root x त्याचा स्क्वेअर. जातं का डोक्यात? थोडं जाते का डोक्यात? What is the formula? Cos 2 theta in the form of tan. पटकन दिसलं पाहिजे. 1 minus tan square theta. आठवतं का? 1 plus tan square theta. याला रिलेट करतोय तो. cos 2 theta चा फॉर्म्युला 1 minus tan square theta 1 plus tan square theta. चेक करा. root x. Substitute root x as the tan. Consider किंवा let root x काय कन्सिडर करा? tan theta. सांगा theta किती बनेल? हा फॉर्म्युला लिहून ठेवा. cos 2 theta 1 minus tan square theta 1 plus tan square theta. 11th मध्ये फॉर्म्युला आहे हा. स्क्वेअर आहे. इथे सुद्धा स्क्वेअर आहे. 1 minus tan square theta 1 plus tan square theta म्हणून येतो. cos 2 theta equal to cos 2 theta equal to किती येतो? cos 2 theta चा फॉर्म्युला 1 minus tan square theta 1 plus tan square theta. त्यामुळं इथला जो x आहे तो रूट x आणि त्याचा स्क्वेअर लिहिला म्हणजे x आला. रूट x त्याचा स्क्वेअर केला म्हणजे परत x आला. क्लिअर का? रूट x त्याचा स्क्वेअर x रूट x त्याचा स्क्वेअर x म्हणजे याला कन्वर्ट करून लिहिलं. पर्पजफुली लिहिलंय. लेफ्ट हँड साइड चेक करा. tan इनव्हर्स ऑफ रूट x जे की इथे मिळू शकते आपल्याला. सो थीटा इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ रूट x. हा tan या साइडला tan inverse of what? Root x. Tan inverse of root x. Tan inverse of root x. Substitute 1/2 हा cos inverse of हा झाला 1 minus tan square theta 1 plus tan square theta.
हे लक्षात ठेवा, इनव्हर्स सबस्टिट्यूशनचा खेळ आहे सगळं. इनव्हर्स प्रॉपर सबस्टिट्यूशन ज्याला कळू शकतात, येऊ शकतात, त्याच्यासाठी इझी पार्ट. इथं पटकन कळायला पाहिजे. tan टू थिटाचा cos टू थिटाचा फॉर्म्युला, cos टू थिटाचा फॉर्म्युला रिव्हर्स आला इनव्हर्स मध्ये. हे त्याचं आयडेंटिफिकेशन आहे. या पद्धतीनं याचं आयडेंटिफिकेशन आहे. ओके, याला तुम्ही cos टू थिटा लिहू शकता. सो 1/2 टाइम्स cos इनव्हर्स ऑफ cos टू थिटा. आता हा cos इनव्हर्स cos गेट कॅन्सल. हा फॉर्म्युला आहे ना, 1 - tan स्क्वेअर थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा इज द cos टू थिटा. म्हणजे हा ब्रॅकेट कशाने रिप्लेस झाला? दिस ब्रॅकेट इज रिप्लेस बाय cos टू थिटा. cos इनव्हर्स cos गेट कॅन्सल, 1/2 टाइम्स ऑफ 2 थिटा. 2 गेट कॅन्सल, थिटा राहिला. व्हॉट इज थिटा? व्हॉट इज द थिटा? थिटा किती आहे? चेक करा. tan इनव्हर्स ऑफ √x. अर्थ कळाला का? हॅव यू गॉट द मिनिंग? थोडक्यात तुम्हाला हा फॉर्म्युला इनव्हर्स मध्ये शिकवायचा, त्यांना इनव्हर्स मध्ये शिकवायचा. हा जसा tan टू थिटाचा फॉर्म्युला इनव्हर्स मध्ये लर्न केला, तसं cos टू थिटा इन द फॉर्म ऑफ इनव्हर्स कसा असेल तो? tan इनव्हर्स ऑफ √x इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ cos इनव्हर्स ऑफ 1 - x 1 + x. असे फॉर्म्युले डिझाईन करणं सुद्धा जेईला विचार. tan 3 थिटाचा फॉर्म्युला इनव्हर्स मध्ये काढा. कधी आलेला पहा? 2018-19 का 19 ला JEE ला आला होता. कुठला फॉर्म्युला? tan 3 थिटाचा. माइंड करा, tan 3 थिटाचा फॉर्म्युला बेसिकली काय असतो? सांगा पटकन. 3 tan थिटा - tan क्यूब थिटा, बरोबर आहे का? डिवायडेड बाय 1 - 3 tan स्क्वेअर थिटा. याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा. अथवा याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा. तो क्वेश्चन JEE ला आलेला, 4 मार्क्स साठी आलेला. याचं प्रूफ जुन्या बुक्स मध्ये होतं. मी तुम्हाला सेंड करतो. याचं प्रूफ इझी आहे, फारसा अवघड नाही. त्याला कन्सिडरेशन असतात. इथं एक्स पकडा, इथं एक्स चा क्यूब, इथं 1 - 3x स्क्वेअर. विचार करा, याचे रिलेटेडच आहे. काय असणार? 3x - x क्यूब डिवायडेड बाय 1 - 3x चा स्क्वेअर, आणि इथं tan इनव्हर्स असतो. पण हा कुठून येतो, कसा येतो, याच्याबद्दलचे डिटेल म्हणतात. तो इनव्हर्स फॉर्मेशन JEE ला आला होता, 4 मार्क्स. म्हणजे बेसिक फॉर्म्युलेशन्स कन्वर्ट करण्याची प्रोसेस जी आहे, जे 11 चे क्वेश्चन्स तुम्हाला फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे, सगळं त्याच्याशी रिलेटेड. आता इथं tan ठेवा, इथं tan ठेवा, tan 3 थिटा तयार होतो, 3 थिटा तयार होतो, राईट. इथं 3 थिटा तयार होणार, tan कॅन्सल होणार, 3 थिटा म्हणजे इथं तुम्हाला 3 tan इनव्हर्स ऑफ 3 tan इनव्हर्स ऑफ x असा तो फॉर्म्युला तयार होतो. 3 tan इनव्हर्स ऑफ x इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3 tan इनव्हर्स ऑफ x इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3x - x क्यूब 1 - 3x स्क्वेअर मध्ये जातो. tan थीटा किती पाहिजे? 3 टाइम्स पाहिजे. आता कसं आलेलं? 2 कॅन्सल झालेलं, राईट. तसं 3 कॅन्सल मध्ये जाईल, अदरवाइज किती येणार आहे? tan इनव्हर्स tan 3 थीटा tan 3 थीटा 1/3 म्हणून येईल. सॉरी, 1/3 म्हणून येईल. 1/3. ट्राय करा, शोधा थोडस ट्राय करा, म्हणजे डोक्यात बरोबर बसेल. सगळं मी द्यायला लागलो ना तुम्हाला, तुम्हाला त्याचं हे नाही राहणार. काय होतं, याचा एक सेन्स यावा लागतं, त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न केल्यास बरोबर कळतं जजमेंट काय असतात, जजमेंट्स काय असतात कळतात. 1-2 फॉर्म्युले कन्वर्ट केलेत पहा, इथं 1-2 फॉर्म कन्वर्ट केले त्याच्यामध्ये. एक लक्षात ठेवा, tan 3 थीटा इन द फॉर्म ऑफ इनव्हर्स कसा कन्वर्ट होतो ते सांगतोय. या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22. थोडक्यात 11th मधले जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते इनव्हर्स म्हणून कसे कन्वर्ट होतात हे तुम्हाला लर्न करायचं. ओके, क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22.
show that 9 pi by 5, okay, 9 pi by 5 minus 9 by 4 sine inverse 1 by 3 equal to 9 by 4 sine inverse 2 root 2 divided by, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं, 2 root 2 divided by 3 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. एक करेक्शन आहे, किती पाहिजे इथं 9 पाय बाय 8 पाहिजे, सॉरी नॉट 5, 9 पाय बाय 8 पाहिजे, करेक्ट करा. मायनस 9 बाय 4 साइन इनवर्स ऑफ 1 by 3 इक्वल टू 9 by 4 साइन इनवर्स ऑफ 2 root 3. बाकी सर्व बरोबर, बाकी सर्व करेक्ट आहे. लक्ष द्या, याला सोल्युशन देताना 9 पाय बाय 8 ऍज इट इज ठेवतोय, हा निगेटिव्ह पलीकडे नाही पॉझिटिव्ह बनेल. 9 पाय बाय 8 अशाला असा ठेवतोय, हा निगेटिव्ह त्या साईडला पॉझिटिव्ह बनेल. 9 by 4 9 by 4 दोघांमधून कॉमन काय राहिलं शिल्लक, साइन इनवर्स ऑफ 1 by 3 येतो प्लस हा निगेटिव्ह आहे त्या साईडला पॉझिटिव्ह झाला, साइन इनवर्स ऑफ 1 by 3 हा निगेटिव्ह आहे त्या साईडला पॉझिटिव्ह झाला. लक्ष द्या, 9 by 4 दोघांमधून कॉमन, साइन इनवर्स ऑफ 1 by 3 प्लस साइन इनवर्स ऑफ 2 root 2 by 3, 2 by 3 चं कॅन्सलेशन घ्या, या दोघांचं कॅन्सलेशन. Sin inverse of 2 root 2 by 3. Sin inverse of 2 root 2 by write this box. काय केले चेक करा, निगेटिव्ह आहे या साईडला आला पॉझिटिव्ह झालं, करेक्ट. इथली टर्म ऍज इट इज 9 by 4 कॉमन, इथली टर्म ऍज इट इज 9 by 4 कॉमन, हा निगेटिव्ह आहे या साईडला पॉझिटिव्ह झालं, या साईडला पॉझिटिव्ह, करेक्ट. इथपर्यंत लक्ष द्या. साइन इनवर्स साठी ट्रायंगल टाकून बघा, तोपर्यंत हे कॅन्सलेशन घेऊन टाका. किती, हा 9 कॅन्सल, लक्ष द्या, हा 4 हा 8 कॅन्सल, पाय बाय 2 झालाय, बरोबर आहे. लेफ्ट हँड साइड किती झाली, पाय बाय 2. चेक करा, साइन इनवर्स ऑफ 1 by 3 साठी ट्रायंगल ड्रॉ करा. साइन इनवर्स ऑफ 1 by 3 इज द थीटा, सो साइन थीटा इक्वल टू 1 by 3. ड्रॉ द राइट एंगल ट्रायंगल फॉर थीटा 1 by 3 साठी. इथं अपोजिट हायपोटेनियस 3, सांगा रे ऍडजसेंट किती, मग ऍडजसेंट किती, व्हॉट शुड बी द ऍडजसेंट साइड, ऍडजसेंट साइड किती असेल, मग ऍडजसेंट साइड किती, मग सांगा पटकन, ऍडजसेंट साइड किती. चेक करा, साइन थीटा टाकलाय मी, साइन थीटा फॉर्म केलेला आहे, साइन थीटा 1 by 3 आहे, साइन थीटा 1 by 3 आहे, राइट. साइन थीटा 1 by 3 आहे, साइन थीटा 1 by 3 आहे. इथे किती, 3 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर, 9 minus 1 म्हणजेच किती, 8, रूट 8. हाऊ टू राईट रूट 8, रूट 8 ला कसं लिहिता येईल, रूट 8 कॅन बी रिटन ॲज रूट ऑफ 4 into 2 म्हणजेच 2 root 2, 2 root 2 इज द आन्सर, राईट. साइन वरून कॉस काढा, कॉस थीटा सांगा रे किती, कॉस थीटा सांगा किती, 2 root 2 डिवायडेड बाय 3. इथला जो साइन आहे तो कॉस मध्ये कन्वर्ट करा, साइन आहे शुड बी रिप्लेस बाय कॉस इनवर्स ऑफ 2 root 2 divided by 3 प्लस साइन इनवर्स ऑफ 2 root 2 divided by 3. किती जणांना आठवतं, किती जणांना आठवतं हा काय प्रकार आहे, किती जणांना आठवतं हा काय प्रकार आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स नोज दिस, हे कोण सांगतं काय, प्रॉपर्टी आहे, काल घेतली आहे प्रॉपर्टी, चेक करा, काल प्रॉपर्टी घेतली आहे. हे साइन इनवर्स ऑफ एक्स दिसलं का, साइन इनवर्स ऑफ एक्स कॉस इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स किती, पाय बाय 2, दॅट इज लेफ्ट हँड साइड. लिहून ठेवा, कॉस इनवर्स ऑफ एक्स, कॉस इन साइन इनवर्स ऑफ एक्स
ऍडिशन आहे. आन्सर किती असतं π/2. साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ x π/2 आन्सर असतं. सो π/2 इक्वल टू π/2. LHS इक्वल टू RHS. क्वेश्चन कळालं का? ट्विस्ट केलाय, फक्त ट्विस्ट केलाय. दिसायला एवढा विचित्र करून ठेवला. तुम्ही सिम्प्लिफिकेशन कसं देता त्याच्यावरती असतं. मला एक थिंग कळते या ठिकाणी की इथे एक 9/4 आहे, इथे एक 9/4 आहे. बरोबर आहे का? तिथून तो कॉमन घेतला, फक्त कॉमन घेतलं की पुढची स्टेप समजते. कळलं का मॅथमॅटिक्स कसं असतं? मॅथमॅटिक्सला तुम्हाला उटपटांग करता आलं पाहिजे. मी तर माझी लँग्वेज तशीच वापरणार. उटपटांग ज्याला करता आलं ना त्याची थिंकिंग पहा ना. 9/4 इथे आहे, 9/4 इथे आहे, 9/4 कॉमन आला पाहिजे. कॉमन आला की पुढची स्टेप लगेच समजते. बरोबर आहे का? पुढची स्टेप समजते. मॅथ्स मध्ये असं थोडासा ट्विस्ट आणि टर्न करता आला पाहिजे. टर्न समजला की बरोबर क्वेश्चन येतो पुढचा. टर्न समजलं पाहिजे, तिथला एक्झॅक्ट काय टर्निंग घ्यायचा हे कळालं पाहिजे. त्याला राईट स्टेप अप म्हणतात. आणि हा प्रॅक्टिसने येतो. जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढी कमांड करता क्वेश्चन पेपरमध्ये. क्वेश्चन पेपरमध्ये कमांड असते आपली. प्रत्येक टॉपिक कंटेंट ज्यावेळेस डीपली थिंकिंग मधून जातो त्यावेळेस बरोबर सगळं यायला लागतं. सगळं यायला लागतं त्यावेळेस. म्हणते थोडासा स्टडी लागेल, थोडेसे कष्ट आहेत, थोडेसे कष्ट आहेत. पुढे नाही आहेत असं नाहीये, पुढे कष्ट पण आहेत. पण आपल्याला सवय लागून गेलेली असते. हे पट रिअरेंज करायला येतं. मॅथमॅटिक्स तसं आहे. इतका ब्रेन डेव्हलप करतो तुमचा, ट्रिमंडस ब्रेन डेव्हलप करतो. ज्यावेळेस तुम्ही अशा टॅक्टिक्स वापरायला लागतात बरोबर ब्रेन डेव्हलप होतो म्हणजे होत. हे सगळं येणं म्हणजे ब्रेन डेव्हलप. तुमच्या लाईफ टाइम मध्ये कधीच कामाला नाही येणार. एवढं मात्र लिहून देतोय. चला, तुमच्या लाईफ मध्ये कामाला काहीच येणार नाहीये. पण याची थिंकिंग अशी आहे की आपला ब्रेन डेव्हलप होतो, या गोष्टी डेव्हलप होतो. लॉजिकली आपण थिंक करायला लागतो. हा तो पार्ट असतो मॅथमॅटिक्स. ट्विस्ट ऑफ लॉजिक ह्याच्यापेक्षा भयानक आहे फिजिक्स. आलंच ना तर सांगतो ना सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ह्याच्यापेक्षा भयानक आहे फिजिक्स. ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे फिजिक्स. सगळे ऍप्लिकेशन ओरिएंटेड. तुम्ही डोकं लावता म्हणजे यू आर द ग्रोईंग द फील्ड. त्या फील्ड मध्ये सगळ्यात ग्रोथ मिळू शकतो तुम्हाला. तसंच नेक्स्ट. म्हणून डोकं लावा. 23rd केल्यास येतं बरं का. केल्यास येतं. समजून घ्या. स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं मॅथमॅटिक्स. स्टेप बाय स्टेप समजून घेतलं स्वतःच एक वे आउट बरोबर काढायला शिकाल. त्याच्यानंतर कितीही डिफिकल्ट क्वेश्चन असेल तर वे आउट काढता येतात. जेईला तेच तर आहे. खूप लॉजिकली असं डेव्हलप करतात. ट्विस्ट लेवल मेंटेन करायचा प्रयत्न करतात. चेक करा नंतर. शो दॅट tan inverse of root of 1 plus x minus root of 1 minus x divided by root of 1 plus x plus root of 1 minus x equal to pi/4 minus 1/2 times of cos inverse of x. Cos inverse of x. Whatever may be the restrictions. क्वेश्चन असा आहे की सबस्टिट्यूशन कळायला पाहिजे. सगळ्यात बेसिक फंडामेंटल इथं आहे. 1 minus cos 2 theta आणि 1 plus cos 2 theta. कालच सांगितलं. 1 minus cos 2 theta 2 sin square theta. हे खटकन आठवलं पाहिजे. 2 cos square theta. त्याचा फॉर्म्युला 1 minus cos theta चा 2 sin square theta by 2. त्याचा फॉर्म्युला 1 plus cos theta चा 2 cos square theta by 2. हे दोनचा यूज आहे. ते लगेच कळायला पाहिजे की हा 1 minus cos आहे, हा 1 minus cos x plus cos x आहे. अर्थ कळाला का? अर्थ समजला? देन व्हॉट इज द सबस्टिट्यूशन टू द लेफ्ट हँड साइड. म्हणूनच हा 1/2 टाइम्स ऑफ थीटा आला. याला थीटा म्हणा. θ/2 आहे. θ/2 मध्ये जातो क्वेश्चन. हा फॉर्म्युला θ/2 मध्ये जाण्याचा पर्पज आहे. काय माहित पाहिजे 11th ला हे खूप वेळेस मार्क करून दिले तुम्हाला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 12th. शहाणे असताल तर 11वीच्या मुलांना समजून सांगा. करताना व्यवस्थित करा. ह्या सगळ्या गोष्टी डोळे झाकून करू नका. जेवढे काही तुमच्या फ्रेंड सर्कल्स मध्ये 11th चे स्टुडंट असतील त्यांना सांगा हा सगळा बेस आहे. हा आला की हे काहीच अवघड नाहीये. हे आलं की हे येतच. आणि 11वीला याच्यात लक्ष देत नाहीत मुलं. देत नाहीत. आता जे डायरेक्ट
10वीतून डायरेक्ट 12वी करतायत ना, त्यांचे हाल आहेत, हाल मी तुम्हाला सांगतो. कुठून आलं, काय आलं, त्यांच्यासाठी हेडेकच आहे. लक्षात ठेवणं सुद्धा हेडेक. ऍटलिस्ट तुमच्याकडे तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन आहे, काढून पहा 11च्या नोटबुक, मार्क करून दिलं मी तुम्हाला. तिथं वाटलं तर गजनी सुद्धा लिहून ठेवलं असणार. गजनी नावाचा प्रकार लिहून ठेवला असणार तिथं. जिथल्या तिथं लिहून ठेवलंय गजनी होणार आहे, गजनी होणार आहे, गजनी होणार आहे, लिहून ठेवलंय तिथं. जिथल्या तिथं लिहून ठेवलेलं आहे आपण. जो पाठ लागतो तो शुअर सांगितलं जातं तुम्हाला, हे करणं मस्ट आहे. आता याचं इम्प्लिमेंटेशन आहे, फॉर्म्युला पाठ असून चालत नाही. हा फॉर्म्युला पाठ करून करता काय, हा विचारलंच नाही. हा विचारला, हा रिलेटेड पार्ट विचारलेला आहे त्याच्यामध्ये. हा पार्ट विचारलेला नाही, रिलेटेड पार्ट विचारलाय. रिलेटेड पार्ट विचारला जातो, फॉर्म्युले पाठ करून उपयोग नाहीच पाठ करून उपयोग. तुम्ही डायरी बनवा, क्वेश्चन आला की त्याला इम्प्लिमेंट करायला शिकायचं. पुस्तक काळबेंद्र करून टाका, लिहा तिथं पेन्सिल खरखर जिथलं तिथं इथं हे वापरायचं, इथं हे वापरायचं, इथं हे वापरायचं. लिहून ठेवा, प्रत्येक क्वेश्चनला लिहायची सवय ठेवा. क्वेश्चन दिसला तिथं लिहून ठेवायचं, क्वेश्चन दिसला तिथं लिहून ठेवायचं. हिंट, नेक्स्ट टाइम लगेच क्लिक होतं काय वापरलं आणि काय नाही. करा एक सुटेबल. 1 + x दिसतोय मला, 1 + x कन्वर्जन या ठिकाणी मेन्शन करतोय. 1 + cos θ म्हणजे x = cos θ इज द सबस्टिट्यूशन लेफ्ट हँड साइड. LHS साठी x = cos θ इज द सबस्टिट्यूशन. x = cos θ, θ = cos inverse of x, θ = cos inverse of x. 1 + cos θ, 1 + cos θ काय येणार, 2 cos square θ/2. करेक्ट, 2 cos square θ/2. याला टोपी टाका, याला टोपी टाका, याला टोपी टाका. हा √2 वेगळा करा, cos square θ/2, cos square θ/2. एक सिम्प्लिफाय करा, परत एक 1 - x √1 - cos θ याला सिम्प्लिफाय करा. हे उचला आणि तिथं टाकायचं नंतर आपल्याला 1 - sin square θ/2. √2 जसं तसा sin θ/2. रूटच्या बाहेर आलं, रूटच्या बाहेर आला तो पण. ठेवायचं व्हॅल्यू tan inverse ऑफ लेफ्ट हँड साइड LHS, tan inverse ऑफ √1 + x सॉल्व करून दिलाय. √2 cos square θ/2 मायनस √2 sin square θ/2 सगळं सॉल्व करून दिलंय इथं. त्या दोन टर्म्स इथं उचलायच्या, तिकडे टाकायचं, डिवायडेड बाय हा √2 प्लस असेल तर cos, मायनस असेल तर sin, मायनस असेल तर साइन. लक्ष द्या, हा √2 थ्रू आउट कॅन्सल. tan inverse of cos square θ/2 sin square θ/2 cos square θ/2 sin square θ. प्रत्येक टर्म cos square θ/2 ने डिवाइड करा. काल एक क्वेश्चन झालेला असेल. प्रत्येक टर्म cos square θ/2 ने डिवाइड करा. प्रत्येक टर्म cos square θ/2 ने डिवाइड करा. याची प्रॅक्टिस तुम्ही जर 11 मध्ये केली असेल ना तर खूप इझी आहे. काहीच नाही, सगळे 11th आहे. 12th काहीच नाही, 12th फक्त इनवर्स सेक्शन. हे दोन्ही कॅन्सल, हे दोन्ही कॅन्सल. sin by cos is the tan, so tan inverse of tan inverse of 1 - tan square θ by 2, 1 + tan square θ/2 आला परत तोच. कोणाला cos inverse मध्ये गेलो. ओके, tan inverse of किती, cos θ फॉर्म. tan inverse of किती आलं, हा cos θ, cos θ/2. tan inverse of cos θ/2. तुम्ही एक काम करू शकता याला, च्या बाबतीत tan inverse of 1 - tan square, स्क्वेअर आणि रूट होतं ना, सॉरी सिंगल टर्म ला मिस्टेक आहे, स्क्वेअर नाही रूट आहे. किती, 1 - tan θ/2 1 + cos θ/2. 1 - tan θ/2 1 + tan θ/2 येतो. सर काय केलेलं पुढे आठवतं का, हा x आणि y कन्सिडर केलेलं.
एक्स आणि वाय कन्सिडर. हा एक्स आहे, हा वाय आहे. इथं काही नाहीये म्हणजेच 1 आहे. हा एक्स आहे, हा वाय. एक एक्स आहे, एक वाय. कट काहीच नाही होणार राजन. कट काहीच नाही होणार. इथं स्क्वेअर चुकून लिहिला होता. स्क्वेअर कॅन्सल करा. स्क्वेअर नाही आहे तिथं, कारण आपण रूट घ्यायचा आहे. रूट घ्यायचा आहे, स्क्वेअर नाही आहे तिथं. हे सगळं कॅन्सल झालं. सगळा पार्ट कॅन्सल होतो. θ/2 θ/2. स्क्वेअर नाही येणार, सॉरी स्क्वेअर चुकून लिहिलं होतं. 1 - tan θ/2 1 + tan θ/2 असं झालं. हा x - y आहे. x - y 1 + x × y. सांगा काय फॉर्म्युला? tan इनवर्स ऑफ x - y 1 + x × y आहे. सांगा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला काय? येस, tan A - tan B चा फॉर्म्युला. करेक्ट. tan A - tan B चा फॉर्म्युला काय? tan इनवर्स ऑफ 1 minus tan inverse of tan of θ/2. tan of θ/2. tan inverse of 1 minus tan inverse of tan of θ/2 मध्ये जातो क्वेश्चन. tan inverse of 1 minus tan inverse of tan of θ/2. tan inverse 1 ची व्हॅल्यू किती? tan inverse 1 ची व्हॅल्यू π/4 minus tan inverse tan get cancel θ/2. But what is theta? Theta is cos inverse of x. त्या ठिकाणी स्क्वेअर खोडले का? तुम्ही फ्रेश लिहिल्या वाटलं तर. हा मी काल क्वेश्चन घेतला इथून पुढचा. पुढचा क्वेश्चन कालच्या याच्यामध्ये आहे पहा, चेक करा. थीटा इज cos इनवर्स ऑफ x. सो π/4 जशाल तसा minus 1/2 cos inverse of x. That is the answer, right hand side. Is the answer for the right hand side. ही लिंक आहे एवढं सांगेल. 1 - cos θ 1 + cos θ. रूट ऑफ 1 - x रूट ऑफ 1 - x. हे इंटिग्रेशनला सगळं लागणार आहे आपल्याला. इंटिग्रेशन मध्ये हा पार्ट सगळा युटिलाइज होणार आहे. इंटिग्रेशन मध्ये याचा सगळा यूज आहे. रूट 2 cos θ/2. इथं sin θ/2. आपण रूटच्या बाहेर आलोय cos θ/2. रूटच्या बाहेर आलोय sin θ/2. सॉरी, नॉट द स्क्वेअर. इथं स्क्वेअर नाही, सॉरी. नेक्स्ट वीक मध्ये इंटिग्रेशन ऑफलाईन 11 च्या नंतर. तोपर्यंत आपला हा चॅप्टर जेवढा होईल तेवढा होईल. थोडासा एक सोल्युशन ऑफ ट्रायंगल एकच कन्सेप्ट राहिला माझा. याच्यामधला सोल्युशन ऑफ ट्रायंगल एक कन्सेप्ट आहे अजून, त्याचे ऍप्लिकेशन नाही आहे. तो पटकन होऊन जाईल. साइन, कोसाइन, प्रोजेक्शन 3च रूल आहेत त्याला. त्याचे ऍप्लिकेशन नाही आहेत सिलेबस मध्ये. तुम्हाला ऍप्लिकेशन नाही आहे. हर्षवर्धन कॅन्सल काही होत नाही बाबा. tan इनवर्स ऑफ 1 π/4 tan इनवर्स ऑफ tan θ कॅन्सल θ/2. इथं कॅन्सल म्हणत असेल तर होऊ शकतं. इंटिग्रेशन मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट वीक 1-2-3 दिवसांनी चालू होईल. 11 तारखेला जर मंडे असेल तर ट्यूजडे, वेनसडे पासून शुअर आहे. वेनसडे, नेक्स्ट वीक वेनसडे पासून स्टार्ट असतात. नेक्स्ट वीक वेनसडे पासून. तोपर्यंत हा चॅप्टर कम्प्लीट असेल. तोपर्यंत हा चॅप्टर कम्प्लीट असेल. झालं का? कळलं का? कुठली स्टेप असं की समजत नाहीये सर? विचारा परत. असं कुठली स्टेप की सर समजत नाहीये? हा पार्ट क्लिअर होण्यासाठी हे 2 फॉर्म्युले आठवा 11th मध्ये. याच्याशी रिलेटेड हा आहे, याच्याशी रिलेटेड हा आहे. हा सिंगल असल्यास इकडं हाफ, सिंगल असल्यास इकडं हाफ, असा तो कन्सेप्ट आहे. बर, याच्यामध्ये सगळ्या टर्म्स इथं रिपीट आहे, इथं रिपीट आहे. एक सॉल्व्ह करायला घ्या. रूट ऑफ 1 + x 1 + cos θ. 1 + cos θ चा फॉर्म्युला 2 cos² θ/2. स्क्वेअर रूटच्या बाहेर आला, रूट जशाल तसं राहील. स्क्वेअर रूटच्या बाहेर आला, रूट 2 बाहेर येणार नाही. रूट 2 प्रत्येक टर्म मध्ये दिसतंय तुम्हाला.
ज्या ठिकाणी प्लस आहे तिथं कॉस थिटा बाय 2 आला, राईट. जिथं मायनस आहे तिथं साइन थिटा बाय 2 आला, बरोबर आहे का. कॉस थिटा बाय 2 न प्रत्येक टर्मला डिवाइड करा, ही टॅक्टिक्स 11th मध्ये आहे. इथं 1 आला, 1 मायनस टॅन थिटा बाय 2, 1 प्लस काही नाहीये म्हणजे 1 आहे, इथं काही नाहीये म्हणजे 1 आहे. म्हणजे 8वा क्वेश्चन, टॅन इनवर्स ऑफ, फॉर्म्युला आठवा, टॅन इनवर्स ऑफ x मायनस y, हा टोटल y डिवायडेड बाय 1 प्लस x इंटू y. समजतोय कन्सेप्ट. हा फॉर्म्युला लिहून दिलेला असता. मी तुम्हाला म्हणलं ना, हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त युटिलाइज होतो इनवर्स सेक्शन मध्ये. टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ टॅन, टॅन कॅन्सल, थिटा बाय 2, थिटा इज कॉस इनवर्स ऑफ x, असा तो कन्सेप्ट आहे. घ्या सांगा 24 चा आन्सर. 24 चा आन्सर आहे, 24 चा आन्सर ओरली आन्सर आहे, ओरली. कसा आन्सर आहे? ओरली. सांगा पटकन 24 चा आन्सर. 24th नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय? Twenty-fourth question answer is what? Question 24. X equal to किती रे? सांगा पटकन. 24th question answer is x equal to what? X equal to what? बोलो पटकन. 24th चा आन्सर sin inverse of x, cos inverse of x, x सेम पाहिजे. x काय पाहिजे? सेम, तरच 90 डिग्री येतं, तरच 90 डिग्री असेल. सांगा मग आन्सर. x ची व्हॅल्यू किती? x should be what? x should be what? x किती असेल त्या केस? x किती असेल? x किती मग? x किती त्या केस मध्ये? रॉंग. x अँगल थोडीच आहे, x व्हॅल्यू आहे. अँगल कसं काय आला? डोक्यात पाणी झालंय. साइन इनवर्स ऑफ 1/5 cos inverse of x equal to 1. Sin inverse of 1/5 cos inverse of x equal to 1. What is the value of x? x किती मग? x ची व्हॅल्यू किती? प्रणील रॉंग. हर्षवर्धन राईट. राजांनो, हे तुम्हाला अजून डोकं चालत नाही म्हणजे तुला खूप वीक ठेवलंय तुम्ही. येस करेक्ट. हा साइन या साइडला ट्रान्सफर करा, काय बनलं? साइन इनवर्स. साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस cos इनवर्स ऑफ x साइन इनवर्स ऑफ 1. सांगा साइनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1? साइन इनवर्स ऑफ 1/5 cos इनवर्स ऑफ x साइनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1? साइन इनवर्स ऑफ 1 मीन्स 90 डिग्री. करेक्ट. आठवते का प्रॉपर्टी? साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x किती? π/2. साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x किती? π/2. हा साइन इकडं आला, साइन इनवर्स ऑफ किती झालं? 1 म्हणजेच π/2. आलं लक्षात? आलेला क्वेश्चन आहे, विचारला गेलेला क्वेश्चन. हा साइन फिरून इकडे आणला, साइन इनवर्स झालं 1 π/2. हा π/2 कधी येतो? जर या दोन व्हॅल्यू सेम असतील तर. व्हॉट? देन x इक्वल टू व्हॉट? साइन इनवर्स ऑफ 1/5 cos inverse of 1/5 equal to π/2. So what is the value of x? X is 1/5. कळलं का मधुर? मधुर. हा फिरून इकडे आला, हा अँगल आहे, अँगल गजनी. हा अँगल आहे टोटल. हा अँगल किती पाहिजे? हा टोटल अँगल किती पाहिजे? किती पाहिजे? 90 डिग्री पाहिजे. साइन ऑफ 90 is 1. साइन ऑफ 90 is 1.
म्हणजे हा पाय बाय 2 पाहिजे. आलं पाय बाय 2? आलं का पाय बाय 2? टोटल अँगल पाय बाय 2 पाहिजे. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 असते. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 असते. दिसतोय? हा अँगल आहे. विसरलात तुम्ही, लिहून ठेवा वरती गजनी. इथे गजनी लिहून ठेवायचं. हा अँगल असतो कम्प्लीट. हा अँगल 1. मधुर झालं का गजनी आज? मधुर, कॉंग्रॅच्युलेशन, 31 मार्क्स. प्रीती देसाई 42 मार्क्स. अग्नी एकदम घसरगुंडी झाली आहे. 25 मार्क्स आहेत बऱ्यापैकी. 30, 33, 39. हर्षवर्धन 39. ओके. ट्वेंटी 25 चा लिहिलं होता, 31 मिळाले. अरे वा मधुर, कॉंग्रॅच्युलेशन. यू कॅन कलेक्ट युअर पेपर. दोन्ही ब्रांचेसचे पेपर चेक आहेत. चेक करा, क्रॉस चेक करा, तुमचे डाऊट विचारत चला. पेपर मधले डाऊट विचारा, मार्क नका सांगू. मग काय अडचण होती ते चेक करा आणि विचारत आहे. निकेत 30. उद्धव किती आले रे बाबा? पेपर मधल्या चुका सुधारा आता स्वतः. काय मिस्टेक झाले होते ते चेक करा. एलपीपीच्या क्वेश्चनचे मार्क्स दिलेत बऱ्यापैकी. उद्धव कुठे गेले मार्क? 14 मार्क्स उद्धव, काही छोटी गोष्ट नाही आहे. 14 मार्क्स. एक मार्काचं एक्सप्लेनेशन पाहिजे आता तुमच्याकडून. झालं काय? नेक्स्ट टाइम बी प्रिपेअर्ड. नेक्स्ट टाइम बी प्रिपेअर्ड. ज्यांचे मार्क्स 25, 50 आउट ऑफ 25 आहे, यू आर इन द सेफ झोन. यू आर इन द सेफ झोन. त्याच्या जर बिलो असतील तर यू नीड टू बी द वर्क डिफरंटली. थोडस वेगळं वर्क लागणार आहे. राईट. 25 अबव असणाऱ्यांनी डोक्यात घ्यायचं नाहीये. यू आर ऑन द ऑलमोस्ट राईट ट्रॅक वरती आहे, पण थोडस स्ट्रगल लागणार आहे. काय होतं, एका स्टेज पर्यंत 40 पर्यंत मार्क जातात. 40च्या प्लस येताना 50 पैकी ट्रबल खूप आहे. ट्रबल खूप आहेत, एवढे सरळ नाही आहे. प्लस मिळवणं एवढं सोपं काम नाही आता. ट्वेंटी फॉर्म्युला बेस आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ वाय. कॅल्क्युलेशन ऍक्युरसी खूप पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ वाय तो वापरायचा आहे आणि सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर कितवा? 25. कॅल्क्युलेशन ऍक्युरसी खूप लागेल त्याला. यू नीड द कॅल्क्युलेशन ऍक्युरसी. 26 घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 26. क्वेश्चन नंबर 26 इम्पॉर्टंट आहे. काय क्वेश्चन आहे? 2 tan inverse of cos x, 2 tan inverse of cos x equal to tan inverse of 2 cosec x. 2 tan inverse of cos x equal to tan inverse of 2 cosec x असा क्वेश्चन. 2 tan inverse of cos x equal to tan inverse of 2 cosec x. आठवतो फॉर्म्युला? 2 tan inverse of x काय असतो? या साइडला 2 tan inverse x चा फॉर्म्युला सांगा. tan inverse of 2x by 1 minus x square. Write down this formula. 2 tan inverse of x equal to tan inverse of 2x divided by 1 minus x square. 2x divided by 1 minus square. Okay. 2 tan inverse x चा फॉर्म्युला x च्या ठिकाणी किती आला? cos x. x च्या ठिकाणी cos x आला. So tan inverse काय लिहिणार? 2 cos x 1 minus cos square x. दिसलं का रे? हा जो cos x आहे तो कोणाचा रोल करतोय? x चा रोल करतोय. झालं? समजा क्या? झालं का अर्थ? हा cos x आहे, इथे x आहे, इथे x आहे, इथे x आहे. क्लियर? cosec x आहे. करेक्शन आहे क्वेश्चन मध्ये. करेक्शन आहे.
करेक्शन आहे, करेक्शन आहे क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे ऍज पर द टेक्स्ट बुक. तुम्हाला आन्सर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सेल. आन्सर टेक्स्ट बुक प्रमाणे π/4 रिक्वायर्ड असेल तर इट मस्ट बी 2 हियर. ओके, राइट हँड साइड ही लेफ्ट हँड साइड झाली. राइट हँड साइड tan इनवर्स ऑफ 2 cosec x. So tan inverse get cancelled from both the side. So 2 cos x, 1 minus cos square x is sin square x. 2 divided by cosec x can be written as sin x. Right? This two get cancelled. Cos x by sin x. एक sin x cancel करू शकता. sin x equal to 0 सुद्धा म्हणू शकता. क्रॉस मल्टिप्लाय करा शक्यतोवर कॅन्सल करू नका. sin x into cos x equal to sin square x. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. tan inverse कॅन्सल या सिच्युएशनला होत नाही हे लक्षात ठेवा. We cannot cancel the tan inverse in this situation. कळलं का अर्थ कळलं का? इथं 2 असताना tan inverse कॅन्सल होत नाही. हा tan inverse फ्री आहे, हा tan inverse फ्री आहे. Now we can cancel. This is the major step. ही मेजर स्टेप आहे या क्वेश्चन मध्ये. इथं tan inverse कॅन्सल होत नाही. We cannot cancel the tan inverse in this case. After free of the scalar multiple value, we can cancel the tan inverse. लक्षात ठेवा, डायरेक्ट होणार नाहीये. आणि इथं sin x कॅन्सल होत नाही. भरपूर घाई झालेली असतात का? वन ऑफ द सोल्युशन येते, वन ऑफ द सोल्युशन आहे. त्यामुळे sin x कॅन्सल केलं की 0 मार्क डायरेक्ट. लक्षात ठेवा, मी तर 0च मार्क देणार, कारण तसं होत नाही. त्याच्यामध्ये वन ऑफ द सोल्युशन तुमचं मिस होऊन जातं. तसं जर घेतलं तर वन ऑफ द सोल्युशन मिस होतं. sin x इकडे घ्या. sin x cos x minus sin square x equal to 0. sin x कॉमन आला. आता घ्या cos x minus sin x equal to 0. फर्स्ट सोल्युशन sin x equal to 0 आणि sin x equal to cos x किंवा cos x equal to sin x. cos x equal to sin x. So solution must be 1 minus cos square x sin square x ना. 1 minus cos 2 थीटा नाही आहे तो काय. अरे आयडेंटिटी आहे, sin square x cos square x 1 असतं ना. इथं काय वापरलं? sin square x cos square x 1 असतं. तुम्ही जास्त विचार करायला लागले. हर्षवर्धन पाटील लक्ष द्या. 1 plus sin square x cos square x, sin square x plus cos square x किती असतं? आता जास्त विचार करायला लागले तू, म्हणून तसं होत. sin square x plus cos square x 1 असतो. sin x equal to 0 कधी? sin x equal to 0 कधी? sin x equal to 0 कधी? 0 असताना, right? So x equal to 0. x equal to 0 also, or x equal to किती? π/4. x equal to 0 or x equal to किती? π/4. x equal to 0, x equal to π/4, 45 degree. x equal to 0 इथं सुटेबल आहे का तो क्रॉस चेक करावा लागतो. cos 0 1, tan inverse of 1 π/4 म्हणजे 90. cosec 0 अलाउड आहे का चेक करा. cosec 0 अलाउड नाहीये, त्यामुळे ही व्हॅल्यू व्हॅलिड नाहीये हे तुम्हाला इंडिकेट करावं. ही व्हॅल्यू व्हॅलिड नाहीये. आता फुल मार्क मिळते. दिस व्हॅल्यू शुड नॉट बी व्हॅलिड बिकॉज ऑफ कोसेक मुळे हा काय होईल? 1 by sin 0 होईल. 0 नॉट डिफाइंड. tan inverse of not defined 1/2 π/2. yes व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे का नाही हा क्रॉस चेक घ्यावा लागतो. व्हॅलिड आहे का नाही हा क्रॉस चेक घ्यावा लागतो. इथं व्हॅलिड आहे, इथे सुद्धा व्हॅलिड आहे. एक्स व्हॅलिड आहे का नाही क्वेश्चन मध्ये टाकून चेक करावं लागतं. काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला एमसीक्यूच्या असं टर्म येतात. आलेल्या 2 व्हॅल्यूज क्रॉस चेक कराव्या लागतात. लिहून ठेवा कुठेतरी.
आफ्टर गेटिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स वी नीड टू क्रॉस चेक विथ द क्वेश्चन. काही वेळेस ते व्हॅलिड असतात, काही वेळेस व्हॅलिड नसतात, असा पार्ट असतो. चेक करा, एक MCQ आहे तुम्हाला किंवा इथे क्वेश्चन पण आहे. क्वेश्चन नंबर 29 तसा आहे. क्वेश्चन नंबर 29 तसा आहे. मार्क करा. क्वेश्चन नंबर 29. दोन व्हॅल्यूज मिळतात एक्सच्या. एक व्हॅलिड आहे, एक इनव्हॅलिड आहे. एक व्हॅलिड आहे, एक इनव्हॅलिड आहे. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 29 मध्ये एक्सच्या दोन व्हॅल्यूज येतात, लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर 29 मध्ये एक्सची व्हॅल्यू -1 आणि x = 1/6 हा ऑब्जेक्टिव्ह म्हणून आला होता एक्झामला. x = -1, x = 1/6 अशा दोन व्हॅल्यूज येतात. x = -1 ही व्हॅल्यू व्हॅलिड नाही, लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर 29 मार्क ॲज इम्पॉर्टंट. तुम्हाला मी काल करायला सांगितलेलं क्वेश्चन. x ची व्हॅल्यू -1 व्हॅलिड नाहीये, x = 1/6 फक्त व्हॅलिड आहे. याचा MCQ तयार होऊन आला होता आणि मुलांना 0 मार्क मिळाले होते त्याच्यामध्ये. का? दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू व्हॅलिड आहेत म्हणून लिहून आले होते. शिकून सुद्धा मुलांना लक्ष दिलेले नाही, सांगून सुद्धा मुलं लक्ष देत नाहीत. क्वेश्चन नंबर 29 मध्ये इथं जसं दोन व्हॅल्यूज आल्या, दोन्ही व्हॅल्यू व्हॅलिड आहेत, तसं 29 मध्ये दोन व्हॅल्यूज मिळतात. एक व्हॅल्यू व्हॅलिड नाहीये दिलेल्या क्वेश्चन साठी, एक व्हॅल्यू व्हॅलिड आहे, दॅट इज 1/6. 1/6 फक्त आन्सर होत. माइंड इट लिहा तिथं, माइंड इट. क्वेश्चन नंबर 29 माइंड इट. ओके घ्या. 28 26 झालं आपलं, राईट. 26 झालं. 27 ओके. 27 28 दोन्ही घ्या. 27 घ्या. 29 तुम्ही करायचं स्वतः. 29 चं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. क्वेश्चन फक्त सॉल्व करा. यू विल गेट द हिंट. You will get the hint. Question number 27. Literally question आला होता, 0 मार्क पडले मुलांना. याच्यासारखे दोन्हीचे दोन्ही आन्सर मार्क करून आले. ऑप्शन काहीतरी होता 1, -1,1/6. बी होता एक 1/6. सी होता एक -1 आणि डी होता म्हणजे असंच काहीतरी. पण हा करेक्ट आन्सर होता. हे रॉंग आहे. दोन्ही मार्क करून आले तुम्ही. काय होतं, सगळं हे झाल्यानंतर खूप अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये, त्या तुम्ही स्टडी करताना बारकाव्याने स्टडी करा. तुमचं ऑब्झर्वेशन खूप क्लिअर पाहिजे. MCQ एक्झाम त्यावेळेस स्कोअर करतो. MCQ एक्झाम कधी स्कोअर करतो, तुम्ही डीप स्टडी केला पाहिजे पुस्तकांचं, की कुठली गोष्ट व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे, हे सगळे क्रॉस चेक सगळे लिहून ठेवावे लागतात तिथलं तिथं. हे ज्या दिवशी समजलं तुम्हाला त्या दिवशी तिथं नोट डाऊन करून ठेवायचं. काही डिफरंट आढळलं, विचारलं की लगेच विचारावं लागतं शिक्षकांना. हे सर इथं डिफरंट दिसतंय, हे का आणि कशामुळे, हे असे प्रश्न तुमच्याकडून यायला लागले की समजून घ्यायचं की तो विद्यार्थी स्कोअर करणार म्हणजे करणार. आणि तुम्ही ज्यावेळेस विचारणं बंद केलं, स्वतः अंडरस्टँडिंग करून घ्यायला लागतात आणि हे असं असतं म्हणून असं संपला विषय तुमचा. येणारच नाही, स्कोअर येऊ शकत नाही अशा विद्यार्थ्याचा, येऊ शकत नाही. मनाने तुम्ही म्हणलात ना हे गोष्ट असे असतं, हे याला असं म्हणतात, असं जर असेल नेचर तर स्कोअर होत नाही, होतच नाही स्कोअर. मी तुम्हाला खरं सांगतो, इतके ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. त्या ट्विस्ट जोपर्यंत कळत नाही, अंडरस्टँडिंग होत नाही, तोपर्यंत स्कोअर एका लेवलच्या वरती जातच नाही. टेंटेटिव्ह स्कोअर कोणाचा पण येतो का? निगेटिव्ह नाहीये. टेंटेटिव्ह स्कोअर प्रत्येकाचा येतो. रिझन काय आहे? कारण निगेटिव्ह नाहीये. निगेटिव्ह लावा, मी तुम्हाला सांगतो एक सुद्धा स्कोअर करणार नाही. सगळे डाऊन येतील त्याच्यामध्ये, सगळे डाऊन येतील त्याच्यामध्ये. म्हणूनच मीच काय MSCET निगेटिव्ह लावण्याचं न कारण तेच आहे. त्यांना माहिती आहे कमीत कमी फेकून तरी यांचे स्कोअर येऊ द्या, आले तर आले, त्यांचं नशीब आहे. अक्षरशः तसं आहे. लिटरली मी तुम्हाला सांगतो, त्यांना काही येत नाही पण ते 12th इंजिनिअरिंगला चाललंय, 12th नंतर इंजिनिअरिंगला चांगले. सगळ्यात बेरोजगारी वाढून ठेवतात, सगळ्यात बेरोजगारी वाढून ठेवतात. मी तुम्हाला सांगतो त्या क्षेत्रामध्ये ज्यानं केलं मनापासून तोच तरतोय. नाही, लॉस आहे सगळा मोठा. मी तुम्हाला सांगतो लाखो रुपये कमवतात इंजिनिअरिंग कॉलेजेस. एज्युकेशन ही गोष्ट जर तुम्हाला उचलायची असेल, व्यवस्थितपणे करायची असेल तर दिस इज द राईट मोमेंट टू टर्न युअर सेल्फ. स्वतःहून टर्न घ्यावा लागतं. आता याला कोणी सांगत बसत नसतं, कोणी सांगत बसणार नाहीये तुम्हाला. भरा फीस, लाखो रुपये भरा, पुढं आहेच, रेडीच आहेत, तिथं बसलेच आहेत, ते घेण्यासाठीच बसलेले आहेत. थोडंसं डोकं लावा, थोडंसं डोकं लावा. त्या साईडला जायचं असेल तर आहे. ज्यांनी डोकं लावलंय त्यांनी स्वतःचं क्रेडिट पण करून ठेवलेलं, त्या ठिकाणी क्रेडिट पण करून ठेवलेलं. थोडासा टर्न ठेवा, थोडासा माइंड लावून करा.
कुठं टाइम वेस्ट चाललाय तो कॅल्क्युलेट करा पहिल्यांदा. टाइम वेस्ट करू नका. वर्कआउट करा प्रॉपरली. डाऊट डिफिकल्टीज क्लिअर करत चला. डाऊट डिफिकल्टी क्लिअर करा तुमच्या. या क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 मध्ये tan इनवर्स ऑफ 1 minus x 1 plus x equal to 1/2 times of tan inverse of x. Tan inverse of x. त्याला सेपरेट आउट करा. लेफ्ट हँड साइड घ्या सोल्युशन. tan inverse of 1 minus x 1 plus इथं 1 करा x. इथं काही नाहीये म्हणजे 1 आहे. अंडरस्टँडिंग इथं x इथं y इथं x इथं xy. tan inverse of x. tan inverse of x म्हणजे 1 minus tan inverse of y. y म्हणजे x. tan inverse of 1 किती? pi/4 minus tan inverse of x. pi/4 minus tan inverse of x equal to right hand side किती आहे? 1/2 tan inverse of x. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? x फाइंड आउट करायचं. LHS झाला. RHS ला सबस्टिट्यूट करायला. राइट हँड साइड लेफ्ट हँड साइड दोन्ही सायमल्टेनियसली घ्या. सॉरी, x काढायचा आहे. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड सायमल्टेनियसली घ्या. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड सायमल्टेनियसली लिहा. रिझन x काढायचा आहे. राइट. सॉल्व फॉर x असतं. सॉल्व म्हटल्यानंतर वी नीड टू फाइंड आउट द x. सॉल्व म्हटल्यानंतर वी नीड टू फाइंड आउट द x. हा मायनस त्या साइडला प्लस झाला. सो pi/4 मायनस त्या साइडला प्लस झाला. 1/2 tan inverse of x plus tan inverse of x. इथं 1/2 आहे. लक्ष द्या. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड सायमल्टेनियसली घ्या. इथं फॉर्म 1 इथं आहे. इथं x आहे. हा 1 इथं सुद्धा आहे. काही नाहीये म्हणजे 1 आहे. 1 into x आहे. 1 into x आहे. सो tan inverse of 1 वेगळा. tan inverse of x वेगळा. tan inverse of 1 pi/4 tan inverse of x equal to 1/2 tan inverse of x. हा मायनस आहे. या साइडला प्लस झाला. tan inverse x कॉमन. tan inverse x कॉमन. pi/4 tan inverse x कॉमन. 1/2 plus 1 किती झालं? pi/4 tan inverse of x 3/2 झालं. 3/2 झालं. tan inverse x इकडे घ्या. tan 3/2 या साइडला घ्यावा लागेल तुम्हाला. pi/4 3/2 ला 2/3 लिहा. tan inverse of x 2 आणि 4 कॅन्सल. 2 आणि 4 कॅन्सल म्हणजेच pi/6. फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. रिऍडजस्टमेंट केलं की कॅल्क्युलेशन्स येतात. सांगा टॅनची कुठल्या व्हॅल्यू साठी आन्सर pi/6 म्हणजे tan 30 थोडक्यात. काय झालं इथं? tan ऑफ pi/6 म्हणजे x किती रे? x किती? x ची व्हॅल्यू किती? x व्हॅल्यू किती? x व्हॅल्यू किती? x व्हॅल्यू किती? Yes, 1/√3. Correct. 1/√3. X व्हॅल्यू किती? 1/√3. या पद्धतीने तो पार्ट आहे. ओके. रिमेनिंग क्वेश्चन्स तुम्ही स्वतःहून करा. मेक द टायटल सोल्युशन ऑफ ट्रायंगल. मुलं सोडून गेले ना मग मला छान वाटतं नवीन कंटेंट शिकवण्यासाठी. मुलं सोडून गेले की नवीन कंटेंट घ्यायचं. राईट डाऊन सोल्युशन ऑफ ट्रायंगल. नेक्स्ट कन्सेप्ट. याच्या आधी पोलर आणि कोऑर्डिनेट एक आहे. तुम्हाला एक छोटासा कन्सेप्ट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, टेक दॅट वन. सोल्युशन ऑफ ट्रायंगल मधला पहिला कन्सेप्ट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स. Cartesian coordinates and polar coordinates.
Cartesian coordinates and polar coordinates. Make the title Cartesian and polar coordinates. Cartesian coordinates and polar coordinates. Cartesian coordinates and polar coordinates. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. या बाबतीत स्टँडर्ड युनिट सर्कल 11th मधला पार्ट. स्टँडर्ड युनिट सर्कल, द पॉइंट P ऑन द सर्कल x, y, हा x आहे, हा y, हा r, 1 घ्या, हा थीटा, सगळं 11th चा कन्सेप्ट. राईट अँगल ट्रायंगल आहे OMP, राईट अँगल ट्रायंगल OMP, राईट. सो याच्या बाबतीत साइन थीटा आणि कॉस थीटा मार्क करतात. साइन थीटा y by r, दॅट इज y, r ची व्हॅल्यू 1 आहे कारण मग r ची व्हॅल्यू r च कन्सिडर करू आपण. म्हणजेच y इक्वल टू r साइन थीटा. लिहून ठेवा पटकन, सगळं 11वीचा कन्सेप्ट आहे. cos थीटा इक्वल टू x by r, सो x इक्वल टू r cos थीटा, x इक्वल टू r cos थीटा. सर्कल ड्रॉ करा. सेंटर इज 0,0, r इज द रेडियस, OP r आहे. हॉरिझॉन्टल x, वर्टिकल y, हा कंप्लीट नाही आहे, रेडियस पेक्षा कमी आहे. हा पॉइंट इथं वरती गेला त्यामुळे ड्रॉप आउट करताना रेडियस पेक्षा कमी असेल. रेडियस पेक्षा कमी असेल तर y equal to r sin theta, x equal to r cos theta, right? So Pythagoras theorem, x square plus y square equal to r square, square plus y square equal to r square. Pythagoras theorem काय झालं इथं? So r equal to root of x square plus y square, r equal to root of x square plus y square. चेक करा क्वेश्चन याच्याशी रिलेटेड. पोलर कोऑर्डिनेट्स वरून कार्टेशियन आणि कार्टेशियन वरून पोलर असं एक्झाम मध्ये येऊ शकतं. पोलर टू कार्टेशियन, कार्टेशियन टू पोलर एक्झाम मध्ये येतं. पेज नंबर 76, पेज नंबर 76, अदरवाइज एक्सरसाइज मध्ये किंवा सेन्स एक्सरसाइज मध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. ओके, पेज नंबर 88 काढा. पेज नंबर 88, पेज नंबर 88. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट whose polar coordinates are. पोलर दिलाय, कार्टेशियन काढायचा. पोलर फॉर्म कॅन बी एक्सप्रेस ऍज, पोलर फॉर्म मध्ये तुम्हाला पहिले r एक्सप्रेस असतो त्याच्यानंतर थीटा, ज्या अर्थी आपण px, y म्हणतो. px, y, p r cos थीटा, r sin थीटा, राईट. च्या बाबतीत पोलर फॉर्म लिहायचा असेल तर r, थीटा मध्ये एक्सप्रेस, r, थीटा मध्ये एक्सप्रेस. So r hypotenuse part झालं, theta angle झालं. So this is polar coordinates. Polar coordinates. Polar coordinates. And px, y, Cartesian coordinates. Cartesian coordinates. Polar coordinates, Cartesian coordinates. So क्वेश्चन च्या मधला घ्या पहिल्यांदा, सेकंड घ्या. सेकंड मधला फर्स्ट काय गिवन आहे? √2 आणि √2. √2 and √2. x y, x किती? √2, y सुद्धा किती? √2. x आणि y दोन्ही √2 आहेत. सेकंड मधला पहिला घे. कुठले कोऑर्डिनेट दिलेत? कार्टेशियन फॉर्म दिलाय. which is this form? कार्टेशियन. काढायचंय काय? पोलार काढायचं. कार्टेशियन गिवन आहे. काढायचंय काय? पोलार. पोलार नीड टू वर्ड. पोलार काढायचंय म्हणजे r, थीटा काढायचं. पोलार कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजे r, थीटा काढायचा. सांगा r इक्वल टू काय असतो? रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर.
म्हणजेच 2 + 2 √4. Answer is x positive, y positive. Mind it. Quadrant decide राहील. Quadrant decide राहील, अँगल चुकणार नाही. Quadrant decide राहील, अँगल चुकणार नाही. सांगा अँगल बाबतीत इथे जर एक्सप्रेस केलं तुम्ही तर तो tan थीटा आहे. tan theta equal to y by x. लिहून ठेवा. थीटा equal to tan inverse of y by x. त्यालाच कॉम्प्लेक्स नंबरच्या लँग्वेज मध्ये काय म्हणतात रे? कॉम्प्लेक्स नंबरच्या लँग्वेज मध्ये r आणि थीटाला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स नंबरच्या लँग्वेज मध्ये r आणि थीटाला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स नंबरच्या लँग्वेज मध्ये r ला आणि थीटाला काय म्हणतात? आज पाठ तिथं सुद्धा आहे. r आणि थीटाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय म्हणतात? r आणि थीटाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय म्हणतात? एक मॉड्युलस असतो. एक मॉड्युलस, दॅट इज mod z इज द r. mod z इज द r. यालाच mod z म्हणतात, मॉड्युलस म्हणतात. आणि थीटा आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणून असतो. थीटा आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणून असतो. सांगा tan इनव्हर्स ऑफ किती? y by x. tan इनव्हर्स ऑफ √2 by √2 1. अँगल कुठल्या क्वाड्रंट मधला आहे तो जज करायला शिका. अँगल क्वाड्रंट वर डिपेंड राहत, ना की येणाऱ्या व्हॅल्यूजवरून. हा थर्ड क्वाड्रंट मधला अँगल जर तुम्ही 45 लिहिला तर रॉंग आहे. हा मायनस सपोज. हाच क्वेश्चन, पण मायनस मायनस आलं तर आर सेम राहतो, अँगल चेंज होतो. सांगा बरं अँगल किती? जर हा क्वेश्चन -√2 असता तर अँगल किती? जर हा क्वेश्चन -√2 आणि -√2 असता तर अँगल किती? व्हॉट शुड बी द अँगल? अँगल किती? हा क्वेश्चन जर -√2 आणि -√2 असता तर अँगल किती? हा क्वेश्चन -√2 असेल तर अँगल किती? करेक्ट. मधुर रॉंग. क्वाड्रंट मधुर. क्वाड्रंट पहिले डिसाइड करा. क्वाड्रंट काय सांगितलं? पहिले क्वाड्रंट वर अटॅक करा. क्वाड्रंट शिवाय समजतच नाही. क्वाड्रंट शिवाय समजत नसतं. सांगा क्वाड्रंट किती आहे? -√2 क्वाड्रंट किती आहे? -√2 क्वाड्रंट जर थर्ड असेल तर मधुर अँगल 135 येईल का? किती मार्क तुला? मधुर किती मार्क द्यायचे तुला? तुझ्या नॉलेजला किती मार्क द्यायचे? काही शंका? 0 कुठून येतात कळालं का मग? काही शंका? 0 कसे होतात? तुमच्या नॉलेजला किती मार्क द्यायचे? ज्यावेळेस मी तुम्हाला क्वाड्रंट सांगतोय, थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये 135 डिग्री कुठून येणार? इट शुड बी ग्रेटर दॅन 180, लेस दॅन 270. That is what? 215, right? 5 pi by 4. 5 pi by 4. हा जर टाइप असेल तर थीटा लक्षात ठेवा. 5 pi by 4. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात राहील. हाच फक्त ट्विस्ट विचारला जाऊ शकतो. या पद्धतीने ट्विस्ट विचारलं. सगळ्यात पहिले लिहून ठेवा नोट म्हणून. आयडेंटिफाय द क्वाड्रंट. जर कार्टेशियन दिला तर पहिल्यांदा क्वाड्रंट डिसाइड करायचं. Decide the quadrant first. Decide the quadrant first. लिहून ठेवा. If Cartesian coordinates are given, write down. If the Cartesian coordinates are given, then decide the quadrant. Check the quadrant. Check the quadrant for the angle theta. For the angle theta. Clear है क्या? Clear है क्या? Is it clear? Clear है क्या? Decide the quadrant first. Decide the quadrant first. जास्त क्वेश्चन घेणार नाही, तुमच्या मनाने करा ते क्वेश्चन्स. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. पोलार गिवन. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. √2, pi by 4.
√2 comma 5/4. So r equal to √2 आहे and theta equal to pi/4. So simple असतं x equal to r cos theta. r ची व्हॅल्यू √2 cos pi/4. X equal to √2 cos pi/4 1/√2. So answer is 1. Similarly, y equal to r sin theta. Y equal to r value √2 आहे sin pi/4. अगदी सिंपल आहे. √2 1/√2. √2 cancel, answer 1. So Cartesian coordinate x comma y 1 comma 1. Here 1 comma 1. R positive आहे, theta pi/4 आहे. Quadrant first quadrant 4 comma pi/2. 4 comma pi/2. 4 comma pi/2. So r equal to 4 है. Theta equal to pi/2. It's equal to r cos theta. R sin theta. 4 cos pi/2. 4 sin pi/2. Cos pi/2 ची value 0. Sin pi/2 ची value 1. So 0 comma 4 Cartesian coordinates. 0 comma 4 Cartesian coordinate. 0 comma 4 Cartesian coordinate. 1 comma 2 comma 7 pi/3. किती 1/2 comma 7 pi/3. सांगा 7 pi/3 म्हणजे what is the angle? 7 pi/3. सेवन pi/3 म्हणजे किती डिग्री? 7 pi/3 म्हणजे किती डिग्री? सिंपल कन्सेप्ट आहे. हाच कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड म्हणून येतं. 420 60 into 7 है 420. How to reduce 420? 420 minus 360 करा 60 डिग्री झालं तर म्हणजे एक रोटेशन आणि 60 डिग्री असं सांगतात ते. दॅट इज 420. अर्थ कळाला का 420 चा? म्हणजे ऍक्च्युअल अँगल त्यांना 60 डिग्रीज जायचा. 60 डिग्री 1/2 टाइम्स ऑफ साइन ऑफ 2 pi + 60. अर्थ कळाला का याचा? कसं काढतात हे? हा एक रोटेशन म्हणजे 360 + 60. अर्थ कळाला का? पटकन डिग्री मध्ये कॅल्क्युलेट करायचं आणि लिहायचं रेडियन मध्ये. डिग्रीत कॅल्क्युलेट करायचं, रेडियन मध्ये लिहायचं. एक रोटेशन प्लस 60 डिग्री. एक रोटेशन प्लस 60 डिग्री ही ट्रिक समजली का? एक रोटेशन प्लस 60 डिग्री ही ट्रिक समजली का? पहिले तुम्हाला जर पटकन समजत नसेल याचा फॉर्म कसा घ्यायचा तर काय करा, डिग्री फास्ट वर्कआउट करा आणि नंतर रेडियन मध्ये टाका त्याला. नंतर रेडियन मध्ये टाकायचं. मला सांगा केलं काय मी? 360 + 60 केलं. 360 + 60 अर्थ लक्षात आला? 360 + 60 अर्थ समजला का? हाऊ टू वर्कआउट फास्टली. लक्षात ठेवा, असे अँगल आल्यानंतर ट्रबल करतात. पहिले याला डिग्री मध्ये न्या, डिग्री मधून कन्वर्ट करून आणा आणि डायरेक्ट रेडियन लिहायचं या पद्धतीने. कधी लक्षात ठेवा हे फॉर्म्स तसे कन्वर्ट केले पाहिजेत. साइनचं कन्वर्जन साइन pi/3 कुठला क्वाड्रंट? 4 क्वाड्रंट असेल तर निगेटिव्ह. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. सो -√3/4 इज द आन्सर. -√3/4 इज द आन्सर. x किती? cos 4 क्वाड्रंट मध्ये cos ऑफ 2 pi + pi/3. हे कुठून आणलं कळालं का? 360 + 60 1/2 × 1/2 cos पॉझिटिव्ह असतो 1/4. सो x and y. x किती? 1/4. y किती? -√3/4. x is 1/4 आणि y is -√3/4. झेपलं का तुम्हाला? झेपलं का क्वेश्चन? 7 pi/3 कन्वर्ट ॲज अ डिग्री 420. सबट्रॅक्ट करा 360 त्याच्यामधून 60 डिग्री राहतो. लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये
पॉझिटिव्ह पाहिजे, राईट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणल्यास दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे. सॉरी, काय चुकलं आपलं. साइनचं कन्वर्जन 2 पाय, इथं फर्स्ट क्वाड्रंट, सॉरी, नॉट निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट नाही, फर्स्टच क्वाड्रंट पॉझिटिव्ह. सॉरी, फर्स्ट क्वाड्रंट आहे पॉझिटिव्ह. सरांना 0 मार्काच, सरांना 0 मार्क. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. सॉरी, नॉट निगेटिव्ह. निगेटिव्ह नाही येणार, पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह येणार. कराल पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट कंप्लीट करायचं. इन नेक्स्ट लेक्चर आय विल टेक sine rule, cosine rule, projection rule, 3 rules and their questions. Solution of triangle concept. Sine rule, cosine rule exam मध्ये येतो. प्रोजेक्शन रूल तिन्ही पैकी एक पडतो. अदरवाइज त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. ऍप्लिकेशन नाही आहेत त्याचे. तुम्हाला एकच कन्सेप्ट आता शिकायचं आहे आपल्याला. इट रिक्वायर्स 2 or 3 लेक्चर्स. 2 ते 3 लेक्चर्स लागतील. असं डेरिवेशन नाही येणार ना. डेरिवेशन येणार ना. साइन कोसाइन प्रोजेक्शनचे डेरिवेशन आहेत तुम्हाला सिलेबस मध्ये. साइन कोसाइन प्रोजेक्शनचे डेरिवेशन आहेत. थेरम आहेत ते, थेरम. साइन रूल ऍप्लिकेशन नाहीये. पेज नंबर 82. 3.3.7 is not in syllabus. Page number 82, 3.3.7 is not in the syllabus. Application part totally deleted. Application part total delete आहे. We require 2 or 3 lectures. आज कोण होता? आज Wednesday, right? Thursday, Friday we have in our hand. Thursday, Friday च्या वेळेस होऊन जाईल. Thank you. We will continue tomorrow. त्याच्या लेक्चर मध्ये बाकीचा पार्ट.